करायचं काय? या सरकारचं करायचं काय? घरात मला फाशी द्या. बदलापुर में हुई छोटी बच्चियों के साथ लैंगिक शोषण के खिलाफ एनसीपी शरद चंद्र पवार पार्टी के वसई विरार पदाधिकारियों ने तहसीलदार कार्यालय के बाहर निषेध आंदोलन किया। आपको बता दें कि कोलकाता में महिला डॉक्टर के साथ हुई घटना के बाद का आक्रोश अभी शांत भी नहीं हुआ था कि महाराष्ट्र के बदलापुर में एक बार फिर एक छोटी बच्ची के साथ लैंगिक शोषण का मामला सामने आ गया। इस घटना को लेकर राज्य भर में लोगों का गुस्सा शासन प्रशासन के खिलाफ फूट पड़ा। इसी घटना को लेकर एनसीपी शरद चंद्र पवार पार्टी के वसई विरार जिला अध्यक्ष मनोज मात्रे के नेतृत्व में पार्टी पदाधिकारियों व कार्यकर्ताओं ने वसई तहसीलदार कार्यालय के बाहर गुरुवार को दोपहर में निषेध आंदोलन किया और एक ज्ञापन नायब तहसीलदार को दिया। वहीं इस आंदोलन में भारी तादाद में एनसीपी के कार्यकर्ता उपस्थित रहे। वहीं इस घटना को एनसीपी के जिला अध्यक्ष मनोज मात्रे और महिला अध्यक्षा ने जानकारी दी। मात्रे साहेब, आज जे आंदोलन करत आहे त्या विषयाबद्दल काय सांगणार आपण? जे बदलापूरमध्ये ज्या चिमुकलीवर जो अत्याचार झाला आहे ती खरोखरच दुर्भाग्याची अशी गोष्ट आहे आणि हे सरकार अशांना पाठीशी घालत आहे हे फार चुकीची गोष्ट आहे। त्यांना त्या चिमुकलीला न्याय मिळणं गरजेचं आहे आणि ज्याने हा दुष्कर्म केलेला आहे त्यांना फाशीची सजा होणं गरजेचं आहे। मॅडम, आपण काय सांगणार? आज जे इथे आंदोलन केले गेलेलं आहे बदलापूरमध्ये 3.5 वर्षाच्या मुलीवर जो काही बलात्कार झालेला आहे, कितीतरी घृणास्पद ही घटना आहे आणि अजूनपर्यंत हे जे बलात्कारी आहेत ते रस्त्यावर एक फिरत आहेत सोसायटीमध्ये, यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई केली गेलेली नाहीये। महिला सुरक्षित आहेत कुठे? मंदिरामध्ये महिला मुली सुरक्षित नाहीयेत, हॉस्पिटलमध्ये महिला मुली सुरक्षित नाहीयेत, शाळेमध्ये मुली सुरक्षित नाहीयेत। मग 1,500 रुपये दिले आहेत हे काय म्हणजे महिलांना यासाठी दिलेले आहेत की आम्ही तुमच्यावर बलात्कार करतो आणि 1,500 घ्या आणि गप्पा बसा? शरम वाटायला पाहिजे या शिंदे सरकारला आणि या देवेंद्र फडणवीसांनी तर राजीनामा द्यायला पाहिजे जर त्यांना महिलांना सुरक्षित ते ठेवू शकत नाही। आणि हे यांचे जे लाडकी बहीण योजना आणले, कशासाठी आणलेली आहे ही योजना? नकोय आम्हाला ती योजना। आम्हाला महिलांची सुरक्षितता हवी आहे। रस्त्यावर मेणबत्ती घेऊन फिरून आणि जाळण्यापेक्षा त्या नराधामांना भर चौकात जाळा, ही कारवाई झाली पाहिजे। मग ती फुलनदेवी चांगली होती की त्या फुलनदेवीने जे कोणी रेपिस्ट होते, जे कोणी बलात्कार करायचे त्यांना धडाधड ती गोळी घालायची? हे चांगलं देव आहे ना? म्हणजे फुलनदेवी आम्हाला महिलांनाच बनावं लागणार आहे। मग या सरकारचं काय करायचं आहे? राजीनामा द्या आणि बाजूला व्हा। असलं सरकार आम्हाला नको आहे। आणि ती लाडकी बहीण योजनेचे जे 1500 रुपये आलेत ना ते पण आम्हाला नको आहे। महिलांची सुरक्षितता आणि मुलींची सुरक्षितता हे आम्हाला हवं आहे। आमची ही मागणी आहे आणि या सरकारने राजीनामा द्यावा। राष्ट्रवादी पक्षाचा या सरकारचं करायचं काय? शिंदे सरकारचं म्हणायचं काय? शिंदे सरकारचं करायचं काय? मला मला फाशी द्या, मला फाशी द्या। न्याय दिला नाही तर असं आम्ही आंदोलन करत राहू। आम्हाला न्याय भेटला नाही तर असं आंदोलन करत राहू। महिलांना आरक्षण पाहिजे तो पाहिजे, मिळालंच पाहिजे। वसई से क्राइम रिपोर्टर्स टीवी न्यूज की एक रिपोर्ट।